हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आपण महाशिवरात्रीनिमित्त ही स्पेशल ट्रेंडिंग डिझाईन पाहणार आहोत. तर ही एम्ब्रॉयडरी विथ फॅब्रिक पेंटिंग आहे. तर मी सर्वप्रथम अगोदर ब्लाऊज पीसावरती मार्जिंग करून हा बोटनिकमध्ये ब्लाऊज होणार आहे. त्यासाठी मी मार्जिंग केलेली आहे आणि पेनाच्या साहाय्याने स्वस्तिक आणि ओम हे चिन्ह मी काढून घेतलेले आहे. तर मी ह्या स्वस्तिकसाठी एम्ब्रॉयडरी थ्रेड हा येलो कलरचा थ्रेड यूज करणार आहे आणि ओम ह्या चिन्हासाठी मी लाल कलरचा थ्रेड यूज करणार आहे. तर मी सगळ्यात अगोदर येलो आणि रेड कलरच्या थ्रेडनी ही जी मी डिझाईन केलेली आहे ते मी स्वस्तिक आणि ओम हे कंप्लीट करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने दिसत आहे ते स्वस्तिक आणि ओमचं चिन्ह. त्यानंतर मी जे काही शिवशक्तीचं पिक्चर ड्रॉ केलेलं आहे ते पेनाच्या साहाय्याने केलेलं आहे. ते मी आखून घेतलेलं आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर मी त्यावरती फॅब्रिक पेंटिंग करणार आहे. तर पहा मी अशा पद्धतीने पिक्चर ड्रॉ केलेला आहे. तर पहा फॅब्रिक पेंटिंगसाठी मी कोणकोणते कलर यूज केलेले आहेत. तर त्यासाठी ब्लॅक कलर, ग्रीन कलर, रेड कलर, येल्लो, स्किन कलर आणि ब्रश. फक्त एवढंच साहित्य लागते त्यासाठी. तर मी सगळ्यात अगोदर पेंटिंग करताना शिवलिंग हे मी कलर करून घेतलेला आहे ब्लॅक कलर आणि केसांचा पण भाग हा मी अगोदर ब्लॅक कलरने केलेला आहे. त्यानंतर रेड हा ब्लाऊज पीस आणि व्हाईट साडी आणि जे काही आपले दागिने घातलेले आहेत ते मी दागिने येल्लो कलरने काय केलेले आहेत, कलर करून घेतलेले आहेत. पाहू शकताय अशा पद्धतीने शिवशक्तीचं पिक्चर मी कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर पहा साईडची जे मी सर्कल केलं होतं त्या सर्कलमध्ये मी एक ओम पण ओमचं चिन्ह पण काढलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे काही बेलाची पानं आहे त्याचा आकार देऊन ग्रीन कलरच्या कलरने कलर देऊन घेतलेला आहे. तर पहा अशा पद्धतीने आपलं शिवशक्तीचं महाशिवरात्री स्पेशल ही फॅब्रिक पेंटिंग बॅक साईड कंप्लीट झालेली आहे.